If a curve y is equal to a into root x plus bx passes through the point 1, 2. ठीक आहे, एक कर्व दिलेला आहे आणि जो कर्व आहे तो passes through the point दिलाय 1, 2. And the area bounded by this curve लाईन x इज इक्वल टू 4 अँड x ऍक्सिस. महत्वाचं काय दिलं बघा की हा कर्व आहे तो आता मला ग्राफ प्लॉट करता येत नाही कारण त्यामध्ये अननोन आहेत ए आणि बी. फक्त एरिया जो तो बाउंड दिलाय तो कुठल्या लाईनने दिलाय बघा, x इज इक्वल टू 4 अँड x ऍक्सिस. x ऍक्सिस म्हणल्यानंतर तुम्हाला y ची व्हॅल्यू काय लागणार बघा, 0. x ऍक्सिस वरती तुमची y ची व्हॅल्यू 0 म्हणजे लोअर व्हॅल्यू तुमची x इज इक्वल टू 0 घेता येईल त्याच्यामध्ये. आणि त्यांनी बाउंड केलेला एरिया तुम्हाला ऑलरेडी दिलाय, तो किती दिलाय 8. आणि व्हॅल्यू जी फाइंड करायची आहे आपल्याला ए मायनस बी, दॅट इज थोडक्यात आपल्याला ए आणि बी ची व्हॅल्यू फाइंड करायची. एक तर पहिल्यांदा काय सांगितले बघा की हा पॉईंट जो आहे तो यातून ह्या कर्व मधून पास झालाय म्हणजे हा पॉईंट यात सॅटिस्फाय होईल 1, 2. मग तो जर पॉईंट सॅटिस्फाय केला ऍट 1, 2 तर बघा त्यामध्ये y ची व्हॅल्यू 2 पुट करूया, x ची व्हॅल्यू 1 प्लस b इंटू 1 दॅट इज a प्लस b इज इक्वल टू 2. हे एक इक्वेशन आपल्याला मिळालं ए अँड बी मध्ये. ओके. आणि आता नंतरचा जो एरिया तुम्हाला दिलेला आहे तो कुठून कुठे आहे बघा, इंटिग्रेशन लिमिट लोअर व्हॅल्यू 0 टू 4 y dx. y dx दॅट इज y ची व्हॅल्यू किती आहे बघा, हे y dx माहित असेल. तो एरिया आपल्याला दिलाय 8 0 टू 4 a रूट x प्लस bx इंटू dx. ठीक आहे, याचं सिम्प्लिफिकेशन करूया थोडंसं. आता a रूट एक्स दॅट इज एक्स पॉवर 1/2 त्याचं इंटिग्रेशन एक्स रेस टू एन डी एक्सच्या फॉर्म्युल्याप्रमाणे एन प्लस 1 दॅट इज 1/2 प्लस 1 3/2 अपॉन 3/2 बी इंटू एक्सचं इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर बाय 2. लिमिट आहे 0 टू 4. ओके. देन 8 इज इक्वल टू अप्पर लिमिट जर 4 पुट केली तर या ठिकाणी जर 4 पुट केला आपण तर 4 ची पॉवर 3/2 दॅट इज हे तुम्ही असं लिहू शकता का बघा, 4 ची पॉवर 1/2 ब्रॅकेट रेस टू 3. 4 ची पॉवर 1/2 दॅट इज स्क्वेअर रूट ऑफ 4 2. 2 चा क्यूब काय झाला बघा 8. ओके. म्हणजे अप्पर व्हॅल्यू पुट केली इथं तर हे 8 होईल इंटू ए अँड 3/2 चा रेसिप्रोकल केला तर तो 2/3 होऊन जाईल प्लस बी इंटू परत एक्सच्या ठिकाणी 4 पुट केलं तर 16/2 8 होईल आणि मायनस करून लोअर व्हॅल्यू तुमची 0च आहे, 0 व्हॅल्यू पुट केली तर 0च होऊन जाईल. एक तर बघा सेम टर्म तुमची 8 8 8 कॅन्सल झाली बरोबर, म्हणजे 1 इज इक्वल टू 2a/3 प्लस बी होईल. 3 ने मल्टिप्लाय केला तर 2a प्लस 3b इज इक्वल टू 3 मिळेल. ओके. एक सेकंड इक्वेशन तुम्हाला मिळालं. आपल्याला ए आणि बी फाइंड करायचं आहे. हे दोन इक्वेशन तुम्हाला सायमल्टेनियसली सॉल्व्ह करता येतील. इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 1 ला 2 ने मल्टिप्लाय करा आणि त्यातून इक्वेशन नंबर 2 मायनस करा. काय राहणार बघा, 2a प्लस 2b इज इक्वल टू 4 2a प्लस 3b इज इक्वल टू 3. सबट्रॅक्ट केल्यानंतर काय होईल बघा, की 2a कॅन्सल झाला, मायनस बी इज इक्वल टू 1. बी ची व्हॅल्यू -1 मिळाली. कोणत्या इक्वेशन मध्ये पुट करा, इक्वेशन नंबर 1 बिकम्स a minus 1 is equal to 2 that is a is equal to 3. व्हॅल्यू काय फाइंड करायची आपल्याला, a मायनस बी 3 मायनस ऑफ -1 आणि बी व्हॅल्यू मायनस 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 प्लस 3 प्लस 1 4. ऑप्शन नंबर डी इज करेक्ट.